नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी दुमला येथे अवैध दारू विक्रीमुळे अनेकांच्या प्रपंचाची धुळधाण झाली असून युवा वर्ग व्यसनाधीन होत असल्याची वस्तुस्थिती निर्माण झाली आहे। तर काही महिलांना अकाली विधवेचे जिने जगावे लागत असल्यामुळे लोकनियुक्त सरपंच संजय यांना निगडे यांनी अवैध दारूबंदीचे आवाहन केले होते। या अनुषंगाने जागतिक महिला दिनी विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन करत गावात दारूबंदी करण्याबाबत ठराव पारित करण्यात आला आणि रणरागिणी आक्रमक होत अवैध दारू अड्ड्यांची तोडफोड करत दारूच्या बाटल्यांचा त्यांनी चुराडा केला होता। सदर बाब गावचे हितासाठी आणि युवकांच्या भविष्यासाठी हितावह असली तरी या गैरमंडळींनी छुपी दारू विक्री चालूच ठेवली असल्यामुळे ग्रामपंचायतीने आक्रमक पवित्रा घेतला असून अवैध दारू विक्री करणाऱ्या मंडळींवर थेट कारवाई करण्याबाबत निवेदने मोहीम गतिमान करण्यात आली। गावात अवैध दारूबंदी करणारच हा ठाम निश्चय बाळगून रणरागिणी समवेत शिष्टमंडळाने श्रीगोंदा तहसीलदार, पोलीस निरीक्षक, पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जिल्हाधिकारी अहिल्यानगर समवेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील संपर्क कार्यालय येथे प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदने सादर करण्यात आली आहेत। प्रसंगी श्रीगोंद्याच्या तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांनी तात्काळ श्रीगोंदा पोलीस स्टेशनला पत्र दिले असून दारूबंदी विभागाने तातडीची कारवाई करण्याबाबत आश्वासित केले। तसेच पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या अवैध दारू विक्रेत्यांच्या नावाची माहिती घेऊन श्रीगोंदा पोलीस स्टेशनला फोन करत अवैध दारू अड्डे नेस्तानाबूत करण्याबाबत सडेतोड कारवाईच्या सूचना केल्या। याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी निवेदन स्वीकारताच अधीक्षक उत्पादन शुल्क सोनवणे साहेब यांना फोनवरून या अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याबाबत सांगितले। निवेदन मोहिमेमध्ये लोकनियुक्त सरपंच संजय अण्णा निगडे, माजी उपसरपंच राजेंद्र भोस, पोलीस पाटील अनिल शेळके, माजी उपसरपंच महेश भोस, ग्रामपंचायत सदस्य भरत शेळके, आधुनिक लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, हरिभाऊ धावडे, अप्पा हराळ, संजय भागवत, मीना नवले, संजना धावडे, रेखाबाई घाडगे, प्रियंका बडे, रुक्मिणी बडे हे ग्रामस्थ सहभागी झाले होते। एकंदरीत निवेदन मोहीम राबवली असता सदर अवैध दारू विक्रेत्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नोटीस बजावली असताना त्यातील तिघांनी नोटीस स्वीकारली असून दोघांनी नोटीस घेतली नसल्याने त्यांच्या घराला नोटीस डकावणी करण्यात आलेली आहे। जर अजूनही दारू विक्री बंदी झाली नाही तर प्रत्यक्ष नावानिशी तक्रार दाखल करून वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा लोकनियुक्त सरपंच संजय अण्णा निगडे यांनी दिला आहे। ग्रामपंचायत अवैध दारूबंदीसाठी आक्रमक असून शासन स्तरावरून नक्कीच कारवाई होणार याबाबत तालुक्याचे लक्ष लागले आहे।